हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि आज आपण 3 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या बातमीकडे. अलीकडेच एपिडाने सिंगापूर देशात प्रीमियम बनगनम पल्ले पहिली व्यावसायिक सागरी खेप पाठवली आहे. नुकतीच डॉलर बेथॉय जॉर्ज यांची उरुग्वे देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय विमा जागरूकता दिन 28 जून रोजी साजरा केला जातो. कुटुंबासाठी व व्यवसायांसाठी विम्याचे काय फायदे आहेत तसेच विम्याचे महत्त्व काय आहे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. भारताने भूकंपग्रस्त व्हेनेझुएला देशाच्या मदतीसाठी ऑपरेशन अमिस्ताद ही मोहीम सुरू केली आहे. पुढे पाहूया. द सेकंड ऑर्बिट या पुस्तकाचे लेखक शुभांशु शुक्ला हे आहेत. त्याचे प्रकाशन हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी केले आहे. शुभांशु शुक्ला हे भारतातील अंतराळवीर असून त्यांच्या सन्मानार्थ लखनौमध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. भारतात तेलंगणा राज्यात एका रस्त्याचे नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर डोनाल्ड ट्रम्प एव्हेन्यू असे ठेवण्यात आले आहे. हैदराबाद येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या बाहेरील रस्त्याला हे नाव देण्यात आलेले आहे. भारताने अलीकडेच बांगलादेशाच्या नागरिकांसाठी टुरिस्ट व्हिसा सेवा पुन्हा सुरू केलेली आहे. राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन 2026चे आयोजन नवी दिल्ली येथे केले जात आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद भारताचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान भूषवत आहेत. पुढे पाहूया. राजू लिंबाडा डायव्हर्जन प्रकल्प सिंचन प्रकल्प हा अलीकडेच कर्नाटक राज्यात तुंगभद्रा नदीवर उभारण्यात आला आहे. जागतिक बँकेने बांगलादेशासाठी $1.10 आपत्कालीन आर्थिक सहाय्याला मंजुरी दिलेली आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. पुढे पाहूया. अणुऊर्जेवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा जगातील पहिला भारत बनलेला आहे. हा प्लांट तामिळनाडूच्या कल्पक्कम येथे सुरू करण्यात आला आहे. अलीकडेच मध्य प्रदेशच्या रेवा येथील सुंदरजा आंबा प्रजातीची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीला पाठवण्यात आली आहे. ही खेप जवळपास 1 टन असून यामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति किलो ₹150 चांगला दर मिळाला आहे. पुढे पाहूया. दरवर्षी 29 जून रोजी भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो. भारतात सांख्यिकीचे जनक मानले जाणारे प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. नुकताच चर्चेत असलेला नोंगखाईलेम वन्यजीव अभयारण्य मेघालय राज्यात आहे. येथे चीनी पॅगोलिन व एशियन पाम सिवेट यांसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या जीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्यामुळे ते नुकतेच चर्चेत आले आहे. पुढे पाहूया. विक्रम साराभाई आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राच्या नवीन संचालकपदी उपेंद्र P. राजीव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण या योजनेची घोषणा पंजाब राज्य सरकारने केली आहे. पुढे पाहूया. शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026चे आयोजन बिश्केक येथे करण्यात आले. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक ही आहे. दूरसंचार विभागाने अरुणाचल प्रदेश राज्यात इंट्रा सर्कल रोमिंग सेवा सुरू केली आहे. मुसळधार पाऊस व
ढगफुटी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे दूरसंचार नेटवर्कमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी दूरसंचार विभागाने अरुणाचल प्रदेशमध्ये ही विशेष सेवा सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. टपाल विभागांमार्फत अलीकडेच ड्रोन आधारित टपाल सेवा हिमाचल प्रदेश राज्यात सुरू करण्यात आली आहे. नुकतीच चर्चेत असलेली हेलेना ही क्षेपणास्त्र प्रणाली DRDOने विकसित केलेली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित असलेल्या DRIV कंपनीने आपला पहिला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनींची नियुक्ती केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशल्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत एकूण 34 देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहे. भारताच्या पहिल्या सॅटेलाइट बेस्ड लँडिंग सिस्टम अप्रोचची यशस्वी चाचणी उदयपूर विमानतळावर घेण्यात आली. पुढे पाहूया. भारताच्या पहिल्या ऑफशोर विमानतळाला महाराष्ट्र राज्यात मंजुरी देण्यात आली आहे. पुढे पाहूया. बॅक्टेरियम नेताजी नावाची बॅक्टेरियाची एक नवीन प्रजाती अलीकडेच पश्चिम बंगाल राज्यात सापडली आहे. गर्भवती महिला, माता व मुलांना सरकारी कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यासाठी PM फॅमिली केअर ट्रॅकर्सचा प्रायोगिक प्रकल्प गांधीनगर येथे सुरू करण्यात आला. 61 संरक्षित स्थळांसह इटली देश अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा राजधानी बनला आहे. पुढे पाहूया. 9 मार्च 2027 रोजी प्रकाशित होणाऱ्या मिस लेम्बर्ट स्टेप्स अब्रॉड डेंजर या कादंबरीचे लेखक काझुओ इशिगुनो हे आहे. पंजाब सरकारने केंद्राची नवी ग्रामीण रोजगार योजना VB ग्राम लागू करण्याचा निर्णय घेतला. 1 जुलै 2026 पासून लागू. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड जीविका मिशन ग्रामीण विकसित भारत ग्रामीण रोजगार उपजीविका हमी अभियान ही आहे. जुनी योजना मनरेगा होती त्याच्या जागेवर ही योजना आलेली आहे. या योजनेत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात 60-40 असे निधीचे प्रमाण आहे. पुढे पाहूया. प्रभुजीत सिंह हे ओपन AIचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक. पदभार सप्टेंबर 2026 पासून ते उबर कंपनीत होते. उबर इंडिया व दक्षिण आशियाचे अध्यक्ष होते. सुमारे 11 वर्ष त्यांनी भारत, श्रीलंका व बांगलादेश या देशातील उबरचा व्यवसाय सांभाळला. जपानमधील दुहेरी वादळ चक्रीवादळाचे नाव मेखाला व हिगोस अशी आहेत. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.